तर आम्ही चाललेलो आहोत रत्नागिरीला. त्याआधी आम्ही जाणार आहोत कुंभारलीला. तिकडे सुशील आणि स्मिता आहेत, त्यांना घेऊन आम्ही जाणार आहोत रत्नागिरीला. तर जाताना आम्ही नाश्ता केला आणि नाश्ता करून ह्या बघा दोघी कशा झोपलेल्या शांत, किती दोघीजण शांत झोपलेत ना. आणि दुपारी पाटणला आम्ही इथं जेवण केलं आणि जेवण केल्यावर थोडं पुढं गेल्यावर इथं एक पॉईंट होता. इथं आम्ही फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि तिथं पाऊस पण सुरू होता. आणि मग आम्ही इथे पोचलो घाटामध्ये. बघा घाट कसला भारी दिसतो ना, खूपच छान आहे हा घाट. आणि थोडं पुढं गेल्यावर इथं आम्हाला भरपूर सारी माकडं दिसली आणि हे बघा कसले भारी पळत पळत येतात ते छोटे छोटे माकडे. आणि त्यांना आम्ही पुण्याहून येताना भरपूर सारं फळं घेऊन आलो होतो आणि मग इथं आल्यावर त्यांना आम्ही ते दिले सगळे. आणि हे बघा असे केळी, संत्री, ॲपल आणि हे बघा असला भारी शॉट घेतला नाही ना, मला खूप आवडलं. आणि असं वाटत होतं की मी एकदमच आपल्या गाडीच्या आतमध्ये येतील का काय असं वाटत होतं. खरं तर मला भीती पण वाटत होती, एवढे सगळे आहेत म्हणून. काय काय माकड त्रास पण देतात ना, म्हणून मला भीती वाटत होती. पण तसंच झालं, एक माकड डायरेक्ट चढलं कारवर. आणि हे बघा मी इथून म्हणत होते बरं चल लवकर चल लवकर, मला भीती वाटते, पण नाही, ह्याने ऐकलंच नाही. आणि मग नंतर आम्ही पोचलो कुंभारली गावामध्ये. इथं आम्हाला सुशील घ्यायला आला. आणि हे बघा हे सुशीलचं घर आणि हे आहे सुशीलच्या घरातून दिसणारा हा व्ह्यू. खूप छान वातावरण होतं इथं. आणि हे दोघं जण बॅग ते घेऊन आलेले आहेत, बॅग भरून निकल पडो असं झालं आमचं. आणि आम्ही निघालो चिपळूण मार्गे रत्नागिरीला. आणि मग रश्मिकाला खूप भूक लागली होती. मग जाताना आम्ही इथं चिपळूणमध्ये आम्ही पिझ्झा घेतला आणि आम्ही रात्री आरेवारे बीच रिसॉर्टला पोहोचलो. इथे येण्यामागचं कारण म्हणजे गेल्या वर्षी यश आणि सुशील दोघंजण इथं आले होते आणि इथंच त्यांनी राहिले होते, म्हणून इथं आम्ही येण्याचा डिसिजन घेतला. आणि रात्री संध्याकाळीच आम्ही रूम पण बुक केली होती की इथे येऊन राहावं. ही आमची रूम आणि हे हॉटेल सी फेसिंगच आहे आणि ही आहे त्यांची रूम. आणि सकाळी उठून आम्ही नाश्ता केला, मुलीने पण नाश्ता केला, सगळे निवांत उठून आम्ही तयार झालो. हे बघा बीचवरचं वातावरण खूप छान आहे, खूप सुंदर आणि स्वच्छ असा बीच आहे. मला तर खूपच आवडला. आणि इथे बघा मी इथून येत आहे आणि बघा खूप शांत असं बीच. इथं आम्ही भरपूर व्हिडिओ काढलेत, फोटोज काढलेत आणि आम्ही असं ठरवलं होतं की साडी घालून इथे यावं फोटो बिटो काढण्यासाठी. आणि हे आता सुशीलने कसं स्मिताला उचलून घेतलेलं आहे आणि हे आमचं काय तर भलतंच चाललं आहे. इथंच रश्मिका फोटोज काढले चौघांचे. मध्येच भरपूर सारा पाऊस पडत होता, मध्येच ऊन पण पडत होतं, असं वातावरण चाललं होतं. आणि तेवढ्यात तिथं आम्हाला दिसलं हेलिकॉप्टर. मला तर तोच सीन आठवला, दिल मेरा हर बार सुनने को बेकरार है, कहो ना प्यार है. आणि मग आम्ही निघालो आता गणपतीपुळ्याच्या दिशेने. पण जाता जाता आम्ही एका ठिकाणी थांबलो. तर हे बघा इथला व्ह्यू मला एवढा भयंकर आवडला का, लाटा, समुद्र, मला खूप छान वाटलं इथं. आणि इथे आम्ही मॅगी खाल्ली, इथं नारळ पाणी पिलं, थोडंसं निवांत बसलो आणि मग निघालो गणपतीपुळ्याच्या दिशेने. तर हे इतकं भारी आहे ना, खरं तिथं गेल्यावरच कळतं की एकदमच आपण घाटातून उतरतोय आणि जे समोर दिसतंय ना ते विलक्षण आहे, खूप छान आहे. इथलं सौंदर्यच खूप बघण्यासारखं आहे. आणि हे एकदमच आपल्याला जे समुद्र दिसतं ना ते असं बघतच राहावं असं वाटतंय. खूप छान इथलं वातावरण आहे खरंच. मग इथं आम्ही गणपतीपुळेला गेलो आणि मग तिथंच बीचवर आम्ही खेळण्यासाठी पण गेलो. तर इथं रश्मिकाला भीती वाटत होती की ते लाटांना खूप घाबरत होती, जरा पण थांबत नव्हती, पण माहीला आवडत होतं. मग नंतर मी गेल्यावर तिला जरा भीती तिची गेली. मग तिथं आम्ही थोडंसं खेळलो केलो आणि मग आम्ही आलो आहोत इथे बीच.
इथे या ब्रिजवर आलो, शास्त्री ब्रिजवर आलो आम्ही. इथे मग फोटो काढलं आणि मग इथं आम्हाला भूक खूप लागली होती. मग आम्ही जेवण केलं. फिश थाळी मागवली होती. तिथलं खरं जेवण खूपच भारी होतं. आणि मग जेवण झाल्यावर आम्ही यांना इथं कुंभारलीला सोडलो आणि आम्ही काजलकडे जाण्यासाठी निघालो पोलादपूरला. रात्री पोचलो आणि मग सकाळी उठून आम्ही मोरजो धबधब्याकडे निघालो. आणि जाता जाताच आम्ही महादेव बावजींच्या शाळेमध्ये पण गेलो होतो. तिथं चित्रकलेचा वर्ग सुरू होता. सगळे मुलं किती छान चित्र काढतात आहेत ना. आणि मग बघा हे मोरजो धबधबा खूपच छान आणि गर्दी नसलेला धबधबा आहे हा. इथं जास्त गर्दीच नाही. आणि इथं बघा रश्मिकानं माहिती किती छान जातात आहेत ना. बहिणी मला खूप आवडली. आणि ते आम्ही फोटो व्हिडिओ केले. आणि तिथलं जो पाण्याचा आवाज होता ना मला ते खूप छान वाटत होतं. तिथून पण आम्ही आतमध्ये नाही केले तरीसुद्धा आम्ही ते वाऱ्यामुळे ते भिजलो. आणि मग नंतर दुपारी पोलादपूरला येऊन आम्ही परत जेवण केले. इथली बिर्याणी मला भयंकर आवडली बरं का. आणि इथं मग दुपारी निघाल्यावर बाणी इथं रडत होती. रश्मिका रडत होती घेऊन जाण्यासाठी. रश्मिकाला घेऊन जायसाठी रडत होती. आणि मग नंतर मग निघालो आम्ही पुण्याला. मग रश्मिकाला कसं बसं माहिनी शांत केलं आणि तिच्याच मांड्यावर तिला बघा झोपवलं. आणि आम्ही आता निघालो आहोत पुण्यात.